सावधान! कुंभ राशीच्या लोकांनो, 15 एप्रिलला तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे जो तुमची साडेसातीची सर्व दुःख एका झटक्यात संपून टाकू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात लपलंय तुमच्या भाग्याचं ते गुपित जे खुद्द स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे. ब्रह्मांडात ग्रहांची चाल सतत बदलत असते, पण जेव्हा एखादा मोठा आध्यात्मिक योग येतो तेव्हा नशिबाच्या रेषाही बदलतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी सध्याचा काळ परीक्षेचा आहे. शनिदेवाची साडेसाती सुरू आहे, मन अस्वस्थ आहे आणि कामात अडथळे येत आहेत. पण 15 एप्रिल हा दिवस तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन आला आहे. या दिवशी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द केवळ आश्वासन नसून कुंभ राशीच्या लोकांसाठी या साडेसातीतील ढाल ठरणार आहे. कुंभ ही वायू तत्वाची राशी आहे. या राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान, कल्पक आणि शांत स्वभावाचे असतात. परंतु सध्या शनीचा प्रभाव असल्यामुळे तुमच्या बुद्धीवर जणू धुकं पसरलं आहे. तुम्हाला कोणाचं ऐकावं आणि काय करावं हे सुचत नाहीये. तुमच्या राशीचा स्वामी शनी स्वतःच्याच राशीत असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी कर्माचा हिशोब देणारा आहे. 15 एप्रिलच्या शुभमुहूर्तावर जर तुम्ही स्वामींची सेवा केली तर तुमच्या या कर्माचा निकाल सकारात्मक लागेल. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिवशी ब्रह्मांडात सकारात्मक लहरीचा प्रभाव सर्वाधिक असतो. कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी केलेली सेवा थेट स्वामींच्या चरणी रुजू होते. अनेक दिवसांपासून जे प्रश्न रखडले आहेत, कोर्टाची कामे, घराचे वाद किंवा नोकरीतील समस्या, त्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागण्यास सुरुवात होईल. तुमच्या हातावरील भाग्याची रेषा जी अस्पष्ट झाली होती ती स्वामींच्या कृपाप्रसादाने ठळक होईल. अचानक धनलाभ किंवा अडकलेले पैसे मिळण्याचे योग येतील. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी करावयाची महासेवा. कुंभ राशीच्या जातकांनी 15 एप्रिल रोजी खालील सेवा केल्यास सेवा केंद्र स्तरावरील फळ त्यांना घरी बसून मिळेल. स्वामी चरित्र सारामृत वाचन. या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचे किमान 3 अध्याय वाचावेत. यामुळे साडेसातीचा त्रास 50% कमी होतो. माळ जप. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या किमान 11 माळी जप करावा. जप करताना समोर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. अन्नदान. स्वामींना पिठलं भाकरी अत्यंत प्रिय आहे. या दिवशी एखाद्या गरजूला किंवा प्राण्याला अन्न दिल्यास शनीचा कोप शांत होतो. शक्य असल्यास स्वामी समर्थांच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे आणि तिथील धूप कपाळाला लावावा. कोणापासून सावध राहावे. कुंभ राशीच्या लोकांचा सर्वात मोठा शत्रू त्यांचा अतिविश्वास आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारे काही मुखवटा घातलेले मित्र तुमच्या सोबत आहेत. 15 एप्रिलच्या दरम्यान कोणालाही आपल्या व्यवसायाचे गुपित सांगू नका. वृषभ आणि कन्या राशी. या काळात वृषभ आणि कन्या राशीच्या व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना 100 वेळा विचार करा. त्यांच्याकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादी स्त्री तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करू शकते. तिथे सावधगिरी बाळगा. 15 एप्रिल नंतर स्वामी तुमच्या बुद्धीला अशी दिशा देईल की तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठे निर्णय घ्याल. जर तुम्हाला नोकरी बदलून व्यवसाय करायचा असेल तर स्वामींचे नाव घेऊन पाऊल टाका. विवाहाचे योग किंवा संतती प्राप्तीबद्दलचे अडथळे दूर होतील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. हे निर्णय तुमचे पुढील 10 वर्षाचे भविष्य सुरक्षित करतील. या दिवशी राग म्हणजे क्रोध करू नका. मांसाहार आणि मद्यपान केल्यास साडेसातीचा त्रास वाढू शकतो. कोणाचाही अपमान करू नका. काय करावे? शनिवारी मारुतीरायाला काळे तीळ आणि तेल अर्पण करा. रोज सकाळी प्राणायाम करा, जेणेकरून मानसिक क्लेश दूर होतील. स्वामींची कृपा हाच अंतिम आधार. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमची भाग्याची रेषा बदलण्यासाठी आता वेळ आली आहे. साडेसाती हे केवळ एक निमित्त आहे. स्वामींना तुम्हाला अधिक मजबूत बनवायचे आहे. 15 एप्रिलला मनापासून हाक मारा. स्वामी नक्की धावून येतील. तुमचे जीवन आता संघर्षाकडून यशाकडे वळणार आहे. लक्षात ठेवा, ज्यांच्या पाठीशी स्वामी त्याला जगाची काय भीती. कुंभ राशीच्या लोकांनो, साडेसातीला घाबरू नका. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला श्रद्धेने केलेली सेवा तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा शब्द तुमच्यासाठी या काळात ढाल म्हणून काम करेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने आमचा आत्मविश्वास वाढतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.